सभापती महोदय, यामध्ये शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 15,000 देण्याची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली होती, ती अजून दिलेली नाही अशा प्रकारचा आरोप आमच्या सन्माननीय काही सभासदांनी केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 24/2/2025 रोजी नागपूर येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आणखी ₹3,000 ची भर घालून पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति शेतकरी कुटुंबांना ₹15,000 देण्याबाबतची घोषणा केलेली होती। यास्तव सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत यापूर्वीच्या 6,000 प्रतिवर्ष रकमेमध्ये 3,000 इतकी वाढ करून सुधारित नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याबाबतचा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तथापि तदनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अडचणी व योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग यांच्या उपस्थितीमध्ये 20/3/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांतर्गत देण्यात येणारा लाभ तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही देण्यात येणारी भरीव नुकसान भरपाई याची नोंद घेऊन सध्या स्थितीत राबविण्यात येणाऱ्या ₹1 पीक विमा योजनेमध्ये बदल करून या ठिकाणी त्याऐवजी शेतकऱ्यांकडून यापूर्वीप्रमाणेच खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविण्याबाबत निर्देश या ठिकाणी देण्यात आले होते। सभापती महोदय, सदर बैठकीतील निर्देशास अनुसरून सुधारित मंत्रिमंडळ प्रस्ताव 29/4/2025 रोजीच्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता। त्यास मान्यता प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने शासन निर्णय कृषी व पणन विभाग दिनांक 9/5/2025 अन्वये 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 9/5/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ₹5,000 कोटी दरवर्षी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास ₹25,000 कोटी भांडवली गुंतवणुकी या ठिकाणी खर्च होणार असल्यामुळे त्या ₹3,000 जी वाढीव रकमेच्या संदर्भात जे मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्या संदर्भात त्याच्या ऐवजी या ठिकाणी ₹5,000 कोटी जी भांडवली गुंतवणूक करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। ₹3,000 जी वाढीव रकमेच्या संदर्भात जे मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्या संदर्भात त्याच्या ऐवजी या ठिकाणी ₹5,000 कोटी जी भांडवली गुंतवणूक करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। मोठ्या मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही हे चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र या ठिकाणी दिसते आहे त्यांचे ते लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे, पण तिथेही अधिकारी नाही, काय ती अदृश्य झाली। हे अशी वाजोटी चर्चा करून काय करायचं आहे, इथं काय करायचं आहे? हे होते राठोड साहेब होते ते गेले नाही कोण पण आहे मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत। ओ सुधीर भाऊ, तुम्हाला तरी हे आवडतं का? राठोड साहेब येऊन राहिले 5 मिनिटात सांगून गेले। परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना झाल्यात की कमीत कमी मंत्री महोदय कदाचित कॅबिनेटच्या व्यस्ततेत असतात, पण कमीत कमी जे अधिकारी त्या विभागाचे आहे, कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं, कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही। त्यामुळे या चर्चेला जी गंभीरता पाहिजे, म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देईल की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री महोदय बसले तरी आहेत, यांच्यापासून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे। यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज।
अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे, अधिकारी तर असले पाहिजे. भास्करराव जाधव साहेब बोलले, नंतर वडेट्टीवार साहेब बोलतायत. ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत, जलसंधारण मंत्री आले, आता लोढा साहेब इथं आलेले. लोढा साहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का? एक तर मंत्री कृषीचा मंत्री, कृषीचा किमान राज्यमंत्री, राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी, सेक्रेटरी नसेल उपसचिव, एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाही. राठोड साहेब येत आहे ना काय बसलेले आहेत. अहो आम्हाला मागच्या वेळेस अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो, मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त डिग्रेडेशन ह्या सभागृहाचं व्हायला. अधिकारी बसलेले आहे. अध्यक्ष महोदय, सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती. एक मिनिट थांबा, तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती, सर्वजण कॅबिनेटमध्ये होते, कॅबिनेटचं संपलं, लगेच आम्ही इथे आले. 1, 2 मुंबईच्या आमदार होणार, मुंबईच्या मंत्री होणार काही गुन्हा आहेत का? तुम्ही एक मिनिट तुम्ही जे बारंबार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काही गुन्हा आहे का? मी बिझनेसमध्ये नाही आहे. एक मिनिट तुम्ही असं आहे, तुम्ही बोला, तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून एक मिनिट वडेट्टीवार साहेब, तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असला पाहिजे हा मी पण सहमत आहे. तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या, तुमच्या ते विषय तुम्ही मांडा, माझी रिक्वेस्ट आहे. सन्मान्य मंगलप्रभात लोढाजी, मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहित नाही, पण आपल्या बिझनेसबद्दल कोणी उल्लेख केलेला नाही, अजिबात नाही ना. कोण म्हणाल? गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. त्यांनी असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे. अध्यक्ष महोदया, मी ते अध्यक्ष महोदया, हे जे सुधीर भाऊ परवांच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही बीएससीला नव्हतात. तुम्ही बीएससीला त्या दिवशी पाहिजे होतात, तुम्ही असतात ना. त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्याच लोकांनी त्याचं समर्थन केलं. सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही, म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं, बाकीच्यांनी बसायचं नाही. कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही? असतं. आणि म्हणून हे काय चाललंय, कृषीवर चर्चा चालली, कृषी मंत्री नाही, फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही? असायला पाहिजे. जलसंधारण मंत्री असायला पाहिजे. तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे. असे संबंधित असले पाहिजेत. लोढा साहेब, तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण ही चुकीची प्रथा आहे, हे चुकीचं पडतंय, एवढंच आम्हाला म्हणायचंय. येस. नाही अध्यक्ष महोदय, मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही, जंगलातले सिमेंटच्या जंगलात एवढंच माझा उल्लेख होता. मी व्यवसायासाठी अजिबात नाही, अजिबात. हो, तुमची तारीफच केली आम्ही, तुम्ही तारीफच केली आम्ही, तुमचं अभिनंदन केलं आम्ही. नाही, कोणाला बोलवताय आता? काय बोलवायचं? येत आहेत ना, राठोड साहेब येत आहे, बोलवलंय, पाठवलं. अरे राज्यमंत्री तरी किमान, हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, सचिव तरी बोलवा. आपण ऑलरेडी मेसेज दिला, 10 मिनिटांमध्ये सर्व येतील. तुम्ही माझ्या रिक्वेस्ट नको ते सभागृह तहकूब करू शकत नाही, सभागृह तुम्ही तहकूब करू शकत नाही. आम्ही बसलेला आहे, ते मंत्री प्रतिनिधी बसलेला आहे, ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येतात, 10 मिनिटात येतात तिथे. तोपर्यंत सुरू करा, माझी रिक्वेस्ट आहे प्लीज. हो, आम्ही विरोधी पक्ष नेता राहिलोय महाराष्ट्रामध्ये. मी पण, तुम्ही 7 वेळा, मी पण 6 वेळा झालं. तुम्हाला सांगतो मंत्री महोदय, असं कधीच झालं नाही. तुम्ही इतिहास काढा, किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झालं ना, संपले नाही कॅबिनेट. तुम्ही आलात तसे ते मंत्री यायला पाहिजेत. आता मला कृषी विभागाने काढलेल्या GR वर बोलायचं आहे. कोण नोंद घेईल?
काय नोट घेताय तुम्ही? काय JR ची नोट घेणार? हो, इतकं असं नाही होत. तुम्हाला जरा समजून घ्या. आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही की आम्हाला कोणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये दिवसाचं. असं कसं चालेल? एक सचिव नाही, उपसचिव तरी नाही त्या JR ची नोंद करून घ्यायला. आणि मागच्या वेळेस एवढं असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळे पाहून बोलायचं काय? या सभागृहाच्या 10 मिनिटं सभागृहात तहकूब करा. नाही हे ताई आपल्या